आणि याचा वापर करून खरंच एका हरलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये पुन्हा नवसंजीवनी किंवा ती आत्मविश्वास फुंकण्याचं काम आपण या टूलच्या माध्यमातून करू शकतो. की आज इस्रायलसारखा देश आपल्या इथे ही गर्भसंस्कारांची प्रोसेस फॉलो करतोय, पण ज्या देशात त्याचं ओरिजिन आहे, हजारो वर्षांपूर्वीपासून या गर्भसंस्कारांबद्दल बोललं जातं, त्याच देशात मात्र या विषयाला घेऊन आज अनभिज्ञता आहे किंवा अवेअरनेस नाहीये. कोणामुळे घडले छत्रपती शिवाजी महाराज? राजमाता जिजाऊ. येस, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांमुळे घडले. किंवा शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व घडावं असं म्हणून चालणार नाही, तर ते घडायचं असेल तर आधी जिजाऊ घडली पाहिजे. सर, रेक्टिफिकेशन नाही करायचं आहे. जन्मजात जेव्हा ते बनत आहेत तेव्हा आईला ही अपॉर्च्युनिटी आहे, ती उत्कृष्ट घडवू शकते. पण या 9 महिन्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो काय, तर आयुष्यभर त्या बाळावरती राहतोय. आणि बरेचदा सर डॉक्टर असे रिकमेंड करतात की तुम्ही गाणं ऐका, म्युझिक ऐका, श्लोक ऐका, तर या गोष्टींचा त्या बाळावर किंवा त्या मुलावर कितपत परिणाम होतो? नमस्कार, आपल्या सर्वांचं आजच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत डॉक्टर विष्णू माने सर आहेत. सरांविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास गेल्या 24 वर्षापासून सर हिप्नोथेरपी प्रॅक्टिस करत आहेत आणि आज सध्या सर ॲज अ माइंड अँड अ गर्भसंस्कार कोच म्हणून कार्य करत आहेत. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण गर्भसंस्कार विषयी जाणून घेणार आहोत. निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपला आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच फॉर दिस ग्रेट अपॉर्च्युनिटी. हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून खरंच ही चांगली संधी आहे आणि थँक्स फॉर दिस. येस, गर्भसंस्कार विषयी आपण सर बोलणारच आहोत. त्याआधी मला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आज तुम्ही ॲज अ माइंड अँड अ गर्भसंस्कार कोच म्हणून कार्य करत आहात, काम करत आहात, तर इथपर्यंतचा प्रवास हा तुमचा कसा होता? खरं तर मी एका छोट्याशा खेडेगावातून बिलॉंग करतोय. कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं खेडेगाव, हातकणंगले तालुक्यामधलं, आणि शेतकरी कुटुंबामधून मी बिलॉंग करतोय. त्यामुळे गावी जेव्हा प्राथमिक शिक्षण सुरू होतं तेव्हा कोणी स्वप्न देणारं नव्हतं किंवा कोणी मार्गदर्शक नव्हतं. आणि विदाऊट मार्गदर्शक जे आपल्याला झेपेल जमेल प्रयत्न करत होतो आणि त्या पद्धतीने पुढे जात होतो. बट सर्वसाधारण 1998मध्ये मला एका विषयानं भुरळ घातली. म्हणजे एक विषय मी पाहिला, म्हणजे हिप्नॉसिसचे स्टेज शो बरेचसे होत असतात. सो आमच्या गावी एक असाच स्टेज शो मी पाहिला आणि त्यानंतर मला या विषयाबद्दलचं अट्रॅक्शन वाढलं. कारण काहीतरी वेगळं आहे, माणसाला म्हणजे कंट्रोल करणारं, त्याच्या मनावरती चांगला प्रोग्रामिंग करणारा असं एक काहीतरी विषय आहे. आणि मग त्या विषयाचा मी अभ्यास करायला लागलो. कुतूहल किंवा उत्सुकता जागृत झाली आणि ती उत्सुकता आज जवळजवळ 26-27 वर्ष फॉलो करतोय किंवा तिचा अभ्यास करतोय, सराव करतोय. तर सुरुवात खरं तर तिथून होते, पण एक गंमत म्हणून किंवा एक कुतूहल, आवड म्हणून मी त्या विषयाकडे अट्रॅक्ट झालेलो. पण उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं आणि म्हणून 12वी सायन्स नंतर डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मी केला आणि टाटा मोटर्स पुणे इथे मी जॉबला सुरुवात केली. बट जॉबला यायच्या आधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अजून एक नाव प्रचलित होतं हिप्नॉसिस या विषयामध्ये, हिप्नोथेरपीसाठी विशेषतः, ते म्हणजे धनसिंग चौधरी. कारण त्यांचे अनेक लेख पुढारी, सकाळ अशा या न्यूजपेपरमधून असायचे आणि वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या असणाऱ्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सना त्यांनी कशा पद्धतीने रिकव्हर केलं अशा त्या केस स्टडीज त्या पब्लिश केल्या जायच्या. आणि मी ते वाचायचं कारण माझ्याकडेही कुतूहल होतं की बाबा मलाही हिप्नॉसिस जमतंय, मीही करतोय. पण डॉक्टर धनसिंग चौधरींच्या माध्यमातून थेरपी दिली जाते आणि त्या थेरपीनंतर असे अलौकिक असे रिझल्ट्स मिळत आहेत, हे मला थोडंसं म्हणजे कुतूहल वाढवणार होतं. मग जॉबसाठी म्हणून पुण्यामध्ये आलो. त्यावेळेला पुन्हा ध्यास होताच की नेमकं ते काय करतात ते जाणून घ्यायचं आहे, काय होतं, काय प्रॅक्टिसेस असतात. मग त्यासाठी अनेक अभ्यास करायला सुरुवात केली. इथे आल्यानंतर अनेक कोर्सेस करायला मिळाले, नॅशनल इंटरनॅशनल वेगवेगळे कोर्सेस करत राहिलो, सायकोलॉजीचा अभ्यास करत राहिलो. सायकोलॉजी हा विषय थोडासा माणसाचं मन किंवा माणूस जाणून घेण्याचा मी प्रयत्न करू लागलो. अनेक केस स्टडीज वाचू लागलो आणि त्याच्यातून मला लक्षात आलं की येस, खरंच हिप्नॉसिस हे असं सायन्स आहे ज्या माध्यमातून लोकांच्या मध्ये माझं एक ब्रीदवाक्य होतं की ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, विकास आणि सुसंस्कार यासाठी संमोहन उपचार. सो संमोहन उपचारांच्या माध्यमातून अशा म्हणजे व्यसनमुक्ती असेल किंवा अशा अनेक गोष्टींसाठी मदत होते. आणि तो विषय पडद्यामागे म्हणजे मुळात हिप्नॉसिस हा विषय जरी काढला तर अनेक लोकांकडं म्हणजे एक निगेटिव्हिटी असायची. काळी जादू म्हणून याला संबोधलं जायचं किंवा हिप्नोटाईज येते म्हटलं की लोक घाबरायचे. बरोबर. पण रियालिटीमध्ये हे सायन्स तसं नाहीये. खरं तर मानवासाठी लाभलेलं हे वरदानही मी म्हणेन. कारण सायकोसोमॅटिक किंवा सायकोलॉजिकल जे काही डिसऑर्डर्स आहेत त्याला
रिकव्हर करण्यासाठी किंवा ट्रीट करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो किंवा होऊ शकतो. आणि त्यामुळे हे सायन्स आहे, इट्स अ सायन्स ऑफ सजेशन, हे सूचनांचं शास्त्र आहे. आणि याचा वापर करून खरंच एका हरलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये पुन्हा नवसंजीवनी किंवा ती आत्मविश्वास फुंकण्याचं काम आपण या टूलच्या माध्यमातून करू शकतो. आणि सर्वसाधारण तेव्हापासून म्हणजे 1998 पासून मी या विषयाकडे अट्रॅक्ट झालो, अभ्यास करायला लागलो आणि सर्वसाधारण 2002 पासून हा विषय म्हणजे हाताळायला लागलो. मी अनेक स्टेज शो घेतले, अनेक लोकांना ट्रीट करायला सुरुवात केली आणि बघता बघता पुण्यामध्ये आल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांना मी ट्रीट करायला सुरुवात केलं. त्याच्यामध्येही मी नेहमी सांगतो की जेव्हा टाटा मोटर्सला जॉईन झालो, विश्वास नांगरे पाटील साहेबांचा व्हिडिओ पाहिला की वाटायचं की आपल्यालाही असं काहीतरी करता आलं असतं, आपल्यालाही अशा उंचीवरती जाता आलं असतं. पण रियालिटी काय होती की मी नाही अशा कोणत्या उंचीवर. कारण काय, जेव्हा कारण मी स्वतःला विचारायचं त्यावेळेला एकच रिझल्ट समोर यायचं, रिझन समोर यायचं, आणि ते म्हणजे काय की मला कोणी मार्गदर्शक भेटलं नाही. सो आतमधून आवाज सांगायचा की तुला मार्गदर्शक भेटला असता, तुलाही कोणी अशी स्वप्न दिली असतील तर कदाचित तूही असं काहीतरी करू शकला असतास. बट रियालिटीमध्ये मी असं काहीही करू शकलो नव्हतो. तोपर्यंत तसं पाहिलं तर मी खूप शाय होतो, माझं नेचर खूप शांत असं होतं आणि मी घाबरायचं प्रचंड, म्हणजे शाय टाईप ऑफ नेचर होतं. पण हा विचार करत असताना एक दिवस मनातमध्ये विचार आला की किती दिवस रडत बसायचं की तुला मार्गदर्शक भेटला नाही, मार्गदर्शक भेटला नाही. तुला तेंडुलकर बनता आलं नवीन काय झालं, आचरेकर बनून तू इतर पाठीमागणे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात व्हॅल्युएडिशन करू शकतो. बस त्या एका विचारातनं मी निर्णय घेतला की मला जरी त्या उंचीवरती जाता आलं नाही तर माझ्यामुळे काही लोक या उंचीपर्यंत पोहोचू शकतील, त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून काम करावं. आणि म्हणून टाटा मोटर्स सोबत मी विद्यार्थी मार्गदर्शनाचं काम चालू केलं. लॉकडाऊनच्या आधीपर्यंत 13 वर्षे मी विद्यार्थी मार्गदर्शन करत होतो आणि म्हणजे खूप चांगले विद्यार्थी त्याच्यामधून घडले. आजही म्हणजे 10-15 वर्षापूर्वी ज्यांनी थेरपी घेतल्या किंवा विद्यार्थ्यांना मी काही हिप्नोथेरपीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींसाठी, व्यसनांसाठी असेल किंवा त्यांच्यातल्या अभ्यासाला किंवा एखाद्या विषयाला घेऊन असणारी भीती, त्याच्याबद्दल मी ज्यांना ट्रीट केलं त्यांचे पालक आजही मला भेटतात आणि आजही आवर्जून सांगतात की सर तुम्ही त्यावेळेला जे काही केलं त्याच्यामुळे एवढा चांगला प्रभाव पडला की आजही आमचा मुलगा किंवा मुलगी खूप सुंदर लाईफमध्ये सेट झालेले आहेत, कसलंही व्यसन करत नाही आहेत आणि अनेक फीडबॅक अशी येत राहतात. सो अशा पद्धतीनं हा प्रवास सुरू झाला. पण जेव्हा विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करायचं अशा वेगवेगळ्या इश्यूजसाठी म्हणून माझ्याकडे येणाऱ्या पालकांची संख्या वाढत चाललेली होती आणि ती प्रचंड वाढत होती. म्हणजे डे बाय डे मला छोट्या ऑफिसमधून मोठं ऑफिस, सुरुवातीला तर माझं ऑफिस असं काही नव्हतंच. टाटा मोटर्समधले बरेचसे सिनियर्स माझ्या मागे लागायचे की बाबा माझा मुलगा 10वीला आहे, मुलगी 12वीला आहे, चल तू घरी चल. आणि अशा पद्धतीनं मी घरी जायचं, मला ते घरी घेऊन जायचं, मग मी त्यांना थेरपी द्यायचं, थोडंसं काउन्सिलिंग करायचं आणि त्यातनं त्यांना खूप छान रिझल्ट्स मिळायचे. आणि ती माउथ पब्लिसिटी वाढायला लागल्यामुळे माझ्या येणाऱ्या लोकांची गर्दी वाढत होती. सो अगदी वर्षाला शेकडो पालक माझ्यापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन यायचे. आणि हे करत असताना जेव्हा काउन्सिलिंग करायचं त्यावेळेला मोस्टली काय असतं की विद्यार्थी आणि पालक एकत्रित असताना कधी आम्ही चर्चा करत नाही. सो मुलाबद्दलच्या काही निगेटिव्हिटीज त्यांना सांगायच्या असतील, जे काही इश्यूज सांगायचे असतील तर त्यांनी वेगळ्या मूल नसताना सांगाव्या. आणि मुलाशी मी जेव्हा बोलत असेल तेव्हा त्याला पालक नसताना मी बोलतं करायचं. मग त्यातनं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी रियालिटी थोडीशी म्हणजे पालक खरं बोलतायत किंवा पालक चुकतायत किंवा विद्यार्थी चुकतोय, नेमकं काय हे थोडंसं अंडरस्टँड करायला सोपं जायचं. आणि जेव्हा अशा पद्धतीनं मी हे काउन्सिलिंग करायचं त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की बरेचदा ती आई समोर बसलेली रडायला लागायची, म्हणजे पाल्याच्या त्या इश्यूजला घेऊन, आणि ती बरेचदा शेअर करायची. बोलता बोलता एका महिलेनं शेअर केलं की सर प्रेग्नन्सीमध्ये हे इश्यूज होते, प्रॉब्लेम होते, त्याचाच की काय परिणाम म्हणून मला हे असलं बाळ लाभलं. सो ती पटकन बोलून गेली. आणि याच्या आधीही अशा महिला बोलत होत्या, पण त्या दिवशी ती जेव्हा बोलली त्यावेळेला मला कुठेतरी असं रिअलाइज झालं की अरे खरंच प्रेग्नन्सीच्या 9 महिने आणि डिलिव्हरी नंतरचं आयुष्य यांचा काही संबंध आहे का. आणि मग ते डोक्यात सारखं सातत्याने येत राहिलं की प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरी नंतरचं आयुष्य, आज या बाळांमध्ये काही ना काहीतरी इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, आणि म्हणून हे पालक माझ्यापर्यंत येत आहेत. पण खरंच प्रेग्नंट असताना हे बाळ ज्या वेळेला त्या आईच्या युट्रसमध्ये होतं, गर्भामध्ये होतं, तेव्हा नेमकं काय परिस्थिती होते, तेव्हा नेमकं एन्व्हायरमेंट काय होतं आणि त्याच्यामुळे काही हे सिम्पटम्स दिसत आहेत का, अशा पद्धतीने मी थोडासा अभ्यास करायला सुरुवात केला. आणि मग लक्षात यायला लागलं की खरंच काहीतरी रिलेशन्स आहेत. आणि म्हणून मग हे रिलेशन्स चांगले कशातून केले जातात तर गर्भसंस्कार, म्हणजे जसं की हजारो वर्षांपासून आपल्याकडे गर्भसंस्कारांची ही प्रथा सांगितली गेलेली आहे. अगदी इतिहासातली उदाहरणं आपण पाहतो किंवा दगडावरती कोरलेले फेटेचे वीक व्हायचे जे काही डेव्हलपमेंट्स आहेत त्या सुद्धा आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या पाहायला मिळतात.
गर्भसंस्कारांबद्दल बऱ्यापैकी म्हणजे अवेअरनेस होता किंवा आजही काही थोड्याफार लोकांमध्ये आहे. आणि मग मला वाटलं की खरंच जर का प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरीनंतरचं आयुष्य यांचा जर का संबंध असेल तर हे इम्प्रूव्ह करण्यासाठी गर्भसंस्कारांचं टूल दिलेलं आहे. नेमका त्याचा वापर काय होतो, ते कसं असतं याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मी थोडासा रिसर्च चालू केला की नेमकं गर्भसंस्कार काय सांगतात, त्या परिस्थितीमध्ये काय काम केलं जातं याचा अभ्यास करायला सुरुवात केला. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये कोणते कल्चर फॉलो केले जातात याचा अभ्यास केला. आणि हे करत असताना एक लक्षात आलं, इस्रायलबद्दलचं एक रिसर्च मिळाला डॉक्टर स्टीफन रिप यांचा. डॉक्टर स्टीफन रिप सांगतात की आज इस्रायल छोटासा देश आहे, आपल्या देशाच्या तुलनेत अवघ्या 1% लोकसंख्या असणारा देश आहे, पण आज अवघ्या जगावरती राज्य करतो. याचं कारण काय? त्यांच्या रिसर्चनुसार ते सांगतात की आज इस्रायलमधली प्रत्येक महिला जेव्हा गुड न्यूज मिळते तेव्हापासून ते डिलिव्हरीपर्यंत ती स्वतःला एका वेगळ्या वातावरणामध्ये ठेवते, ती स्वतःला क्वारंटीन ठेवते आणि एक सर्टन प्रोसेस फॉलो करते, ज्याला प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणते. ती प्रोटोकॉल फॉलो करते. हा प्रोटोकॉल म्हणजे काय तर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर सरळ सरळ गर्भसंस्कार करते. आणि म्हणून हा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो की अवघी 1% लोकसंख्या असताना सुद्धा आज इस्रायल जगाला भारे. सो टॅलेंट किंवा कुठेतरी ते बाय बर्थच त्या बाळाला जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनवण्यासाठी कदाचित तिथे हा प्रोटोकॉल फॉलो केला जातोय, किंबहुना हा प्रोटोकॉल फॉलो केला जातोय म्हणून तिथे जन्माला येणारं बाळ कुठेतरी हुशार आणि बुद्धिमान असावं किंवा आहे. मग ही जी काही परिस्थिती आहे त्याच्यातून एक लक्षात आलं की आज इस्रायल सारखा देश आपल्या इथे ही गर्भसंस्कारांची प्रोसेस फॉलो करतोय, पण ज्या देशात त्याचं ओरिजिन आहे, हजारो वर्षांपूर्वीपासून या गर्भसंस्कारांबद्दल बोललं जातं, त्याच देशात मात्र या विषयाला घेऊन आज अनभिज्ञता आहे किंवा अवेअरनेस नाहीये. आज ते काळाच्या मागे कुठेतरी गर्भसंस्कारांची प्रोसेस निघून गेली. आज मॉडर्न कल्चरमध्ये आपल्यातल्या आजच्या गर्भवती महिला फोटोशूट करतील, मॅटर्निटी फोटोशूट करतील, अजून बाकीच्या काही गोष्टी करतील, बट ज्या ऍक्टिव्हिटीमुळे बाळावरती काहीतरी चांगला परिणाम होतो किंवा स्वतः आईला आपल्या स्वतःवरती चांगला परिणाम करता येतो, तिथे मात्र आजची आई, त्या विषयाला घेऊन मात्र आजची आई कुठे की ती अज्ञानी आहे त्या विषयाबद्दल. आणि मग मला रिअलाइज झालं की हा मोठा गॅप आहे, पोकळे आहे. आज आपल्या भारतात जर पाहिलं तर सर्वसाधारण प्रत्येक गर्भवती कपल काही ऍक्टिव्हिटी करतं, पण त्या ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत तर त्या ऍक्टिव्हिटी आहेत सर्वसाधारण फिजिकल ग्रोथला मॉनिटर करणाऱ्या किंवा सपोर्ट करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज. जसं की एक्सरसाइज असतील, डाएट असेल, म्हणजे बाळाच्या किंवा आईच्या फिजिकल ग्रोथला चांगलं एन्व्हायरमेंट देण्याचं काम केलं जातं, घराघरात केलं जातं. मग ती गरीब असो आई किंवा श्रीमंत असो, अगदी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सुद्धा यासाठी काही प्रोग्राम राबवले जातात, शिधा वगैरे काही दिला जातो. बट आईच्या त्या मेंटल, इमोशनल, इंटलेक्च्युअल स्टेटसाठी काही केलं जातं का तर मोस्टली नाही. म्हणजे आम्ही शारीरिक डेव्हलपमेंटसाठी काम करताना दिसतोय, बट बाळ शरीरानं जन्माला येत नाही, ते शरीरासोबत अंतर्गत व्यक्तिमत्व सुद्धा घेऊन येते. आणि त्याच्यासाठी काम करताना कुठेतरी आजची आई म्हणजे त्याच्यासाठी काम करताना दिसत नाहीये. आणि त्यामुळे शरीरानं म्हणजे नंबर्स आपल्याकडे भरपूर वाढलेले आहेत, क्वांटिटी कमी नाहीये. व्हॉट अबाउट द क्वालिटी? क्वालिटीचा अभाव आहे. बरोबर. म्हणजे आज 1 बाळ असेल, 2 बाळ असेल, पूर्वीच्या काळात 10 बाळं व्हायची. आज ऑलिम्पिक जेव्हा होतात तेव्हा आपल्याला लक्षात येते की 150 करोड लोकसंख्या असणारा हा देश, पण ऑलिम्पिकमध्ये एखाद दुसरं ऑलिम्पिक आणण्यासाठी सुद्धा आपली दमछाक होते. म्हणजे काय की क्वांटिटी कमी नाहीये, बट क्वालिटी, जी अंतर्गत क्वालिटी आहे ती कुठेतरी आपल्याकडे कमी आहे असं मला वाटतं. आणि ती डेव्हलप करण्याच्या दृष्टीने जसं की शारीरिक डेव्हलपमेंटसाठी आज प्रोटोकॉल आहेत, गायनेकॉलॉजिस्ट प्रोटोकॉल देतात किंवा गव्हर्नमेंटने काही प्रोटोकॉल बनवलेले, त्या पद्धतीनं त्या वॅक्सिन्स असतील, डाएट असेल, त्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित मॉनिटर केल्या जातात. तसं अंतर्गत व्यक्तिमत्वासाठीचा सुद्धा हा प्रोटोकॉल फॉलो केला गेला पाहिजे. आणि मग ही जी काही गॅप आहे ती मला लक्षात आली. आणि मग अनेक अभ्यासांमध्ये हेही उदाहरण समोर आलं की राष्ट्रमाता जिजामाता, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी घडवलं, कोणामुळे घडले छत्रपती शिवाजी महाराज? राजमाता जिजाऊ. येस, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांमुळे घडले. म्हणजे विचार करा, 400 वर्षापूर्वी किंवा 395 वर्षापूर्वी एक आई ठरवते, निर्णय निश्चय घेते, 9 महिन्यांमध्ये चांगला प्रयास आणि परिश्रम करते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व घडवते. म्हणजे 395 वर्षापूर्वी ज्या वेळेला आजच्यासारख्या फॅसिलिटीज नव्हत्या, आजच्यासारखं म्हणजे टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती, आजच्यासारखे जे काही इझी वे मध्ये सगळं काही अवेलेबल आहे, तंत्रज्ञान आहे, या कोणत्याही गोष्टी अवेलेबल नसताना त्यावेळची आई मात्र
या प्रोसेसला फॉलो करून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व घडवू शकते किंवा ते प्रूफ आहे की त्यांनी घडवलेलं आहे असं, मग आजच्या आईला का शक्य नाही? आजच्या आईला शक्य आहे, फक्त आजची आई या प्रोसेसला कुठेतरी विसरलेलं आहे, तिला याचा अवेअरनेस नाहीये. निसर्गानं जे 9 महिने आईला युटरसमध्ये स्वतःच्या बाळाला घडवण्यासाठी म्हणून ते 9 महिने दिलेले आहेत, पण त्या 9 महिन्यांचा ती त्या बाळासाठी म्हणून उपयोग करते का? तर आज त्या बाळासाठी उपयोग करताना ती दिसत नाहीये. कारण काय? कारण की ती आज स्वतःची जबाबदारी, घरची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, अशा अनेक मल्टिपल रोलमध्ये काम करत असताना ही जी काही निसर्गानं बाळाला ॲज अ डिझायनर म्हणून घडवण्याची जी काही अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, ती कुठेतरी त्या जबाबदाऱ्यांमध्ये ते आज विसरलेले आहे. आणि मग मला रिअलाईज झालं की ते आपण आज रिअलाईज करून देणं गरजेचं आहे. आणि तेवढ्यासाठी म्हणून मी टाटा मोटर्सला रेझिग्नेशन दिलं. आता एवढा मोठा डिसिजन का घेऊ शकलो किंवा कसा घेतला, तर त्याच्या पाठीमागे ही स्टोरी आहे. म्हणजे हे रिलेट झालं की खरंच एक आई जर का 9 महिन्यांमध्ये आपल्या युटरसमध्ये वाढणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वतःला वेळ द्यायला चालू करेल, तेव्हा निश्चितच तिचं बाळ आणि तिचा 9 महिन्यांचा जर्नी उत्कृष्टच झालेला असणार आहे. आज हजारो महिलांनी हे अनुभवलेलं आहे. गेल्या 5 वर्षात आमच्याकडे लाखो महिला जोडल्या गेल्या आणि त्यांच्या जर्नीमध्ये खरंच आमूलाग्र बदल आम्हाला बघायला मिळतो. सो आई जेव्हा सुरक्षित राहते, आई जेव्हा आनंदित राहते, आई जेव्हा पॉझिटिव्ह राहते, आई जेव्हा हॅपी राहते, अल्टिमेटली त्या आईच्या युटरसला जोडलं गेलेलं ते बाळ सुद्धा त्या भावनांमध्ये राहतं आणि बाळामध्ये सुद्धा चांगले इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतात. सो मला ही सगळी प्रोसेस किंवा हा अभ्यास केल्यानंतर किंवा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण पाहिल्यानंतर, हे सगळं अभ्यास केल्यानंतर कुठेतरी रिअलाइज झालं की खरंच हीच ती प्रोसेस आहे की ज्यामुळे पुन्हा एकदा भारत बदलू शकतो. कारण बदल घडवायचा असेल तर पहिल्यांदा आज गर्भवती महिलेला बदलावं लागेल, कारण तिच्या माध्यमातून आज पृथ्वी तलावरती हे जन्माला येणारं बाळ खरं तर चेंज म्हणून जन्म घेणार आहे. बदलाव, कारण प्रत्येक आई जर का जिजाऊ बनली तर जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे कदाचित शिवबांसारखं बनलेलं असेल. म्हणून फक्त शिवाजी महाराज घडावे किंवा शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व घडावं असं म्हणून चालणार नाही, तर ते घडायचं असेल तर आधी जिजाऊ घडली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक स्त्री जर आज जिजाऊ घडली, तिने जिजाऊ म्हणून स्वतःला जर का तो वेळ दिला, त्या पद्धतीनं ती प्रोसेस फॉलो केली, तर मला वाटतं की अनेक येणारी ही बाळं उद्याच्या भारताचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि म्हणून मी हा डिसिजन घेतला की मला हे कार्य करायचं आहे. टाटा मोटर्स सोडून आता हे कार्य करणं तसं खूप मोठा डिफिकल्ट चॅलेंज होतं, कारण पाठीमागून असा कोणता सपोर्ट नव्हता. स्वतः एकटा पुण्यामध्ये आलेलो आणि म्हणजे स्वतःची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी स्वतःवरती होती आणि काही म्हणजे अनेक लाखो रुपयांचं कर्ज होतं आणि तरी देखील टाटा मोटर्स सोडायची होती. हे सोडण्याची प्रेरणा कुठून मिळाली, तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मी माझ्या आईला पाहिलेलं नाहीये. मी 7 महिन्याचा होतो तेव्हा आई वारलेली आणि त्यानंतर पुन्हा आज तागत मला तिला पुन्हा कधी पाहता आलं नाही, ना फोटोत ना कुठे ना कुठे. सो एक कळत न कळत नेहमी एक रिग्रेट असायचा की बाबा मला माझ्या आईसाठी काही करता आलं नाही. कारण अनेक मित्रमैत्रिणी किंवा मित्रांच्या घरी जेव्हा पाहतो, त्यांच्या आईंना पाहतो, तेव्हा एक ती पोकळी जाणवायची. आणि जेव्हा हा विषय माझ्या समोर आला की एक आई उत्कृष्ट बाळाला घडवू शकते आणि आज ती आई ही प्रोसेस कुठेतरी विसरलेलं आहे. प्रायोरिटीज तिच्या बदलल्यामुळे ही जी महत्वाची प्रायोरिटी निसर्गाने तिच्यावरती दिलेली आहे, त्याची व्हॅल्यू ती कुठेतरी विसरलेली आहे. तर मला असं रिअलाइज झालं की एक आतमधून थॉट आला की तुला तुझ्या आईची सेवा करता आली नाही म्हणून काय झालं. या कार्याच्या माध्यमातून तू या भारतातल्या अनेक असंख्य लाखो करोडो यांची सेवा करणार आहेस. बस त्या एका हेतूनं मला प्रेरणा मिळाली आणि देन आय डिसाईड की नाहीये हे कार्य करायचं. इव्हन आजही सांगतोय की शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य करत राहणार आहे. कोणी बरोबर येवोत किंवा नाही येवोत, एक पॅशनेटली, म्हणजे स्वप्न एवढंच आहे की अनेक भारतरत्न या प्रोसेसच्या माध्यमातून घडवायचे आहेत. माझा विश्वास आहे की या प्रोसेसमधून आज जी बाळं जन्माला येतात, गेल्या 5 वर्षात हजारो बाळं जन्माला आली ज्यांच्या आईंनी ही प्रोसेस फॉलो केली आणि आज ती बाळं इतर बाळांपेक्षा खरंच वेगळे आहेत. आज सांगायला अभिमान वाटतो की अराउंड 30 बाळं आहेत ज्यांनी सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत. सर्वसाधारण 4 महिने 5 महिन्याच्या एज ग्रुपमध्ये बोलणारी हजारो बाळं तुम्हाला बघायला मिळतील. नॉर्मली मार्केटमध्ये जर आज पाहिलं तर आपल्याला बघायला मिळतं की 4 वर्ष झालं बाळ अजून बोलत नाही. ती परवाच मला माझ्या एका मित्राचा फोन आला की सर भेटायचं आहे. म्हटलं का? तर नाही आता बाळ माझं 4 वर्षात झालंय पण अजून जरा बोलत नाही आणि त्या संदर्भात येऊन भेटायचं आहे. सो प्रोडक्ट बनल्यानंतर आमचे लोक म्हणजे
काय म्हणतो की आपण त्याला क्युरियस होतात, पण ते बनत असताना जिथे युट्रसमध्ये तयार होतंय प्रोसेसमध्ये, तिथे बरेचदा लोक हे करत नाहीत, लक्ष देत नाहीत, फोकस करत नाहीत. आणि म्हणून मला हे सांगायचं की बनत असताना उत्कृष्ट बनवता येऊ शकतं, बनल्यानंतर नाही. बनल्यानंतर मग फक्त रेक्टिफाय करण्याचं काम करू शकतो इंजिनिअरिंगच्या लँग्वेजमध्ये. सो रेक्टिफिकेशन नाही करायचं आहे. जन्मजात जेव्हा ते बनत आहेत तेव्हा आईला ही अपॉर्च्युनिटी आहे, ती उत्कृष्ट घडवू शकते. आणि ती कशी घडवते तर स्वतःच्या कृतींमधून, स्वतःच्या भावनांमधून, स्वतःच्या विचारांमधून, स्वतःच्या ऍक्शन्समधून ती घडवत असते. त्याला वेगळं काही करायचं नाही, पण ती स्वतः नेमक्या भावनांना कसं कंट्रोल करायचं, कशा पद्धतीनं विचार असायला पाहिजेत, काय पाहिलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत आणि कोणत्या प्रकारचं, कशा प्रकारचं वातावरण घरामध्ये निर्मिती केली पाहिजे या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये, या विषयाला घेऊन म्हणजे मग आम्ही हे लेक्चर्स घ्यायला चालू केले. आणि या ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरामधनं लोक जुडत गेलीत. सो 23 मे 2020 आम्ही हे चालू केलेलं होतं. आणि बघता 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 म्हणजे लोक जुडत गेलीत विषयाशी, लोक अटॅच होत गेलीत, लोक कनेक्ट होत गेलीत. आणि पाहता पाहता असं दिसायला लागलं की खूप लोकांचं आयुष्य बदलतंय. आज दररोज कमीत कमी 10 महिलांचे तरी ब्लेसिंग्स असतात. थँक्यू सो मच सर, तुमच्यामुळे खरंच प्रेग्नन्सीची जर्नीच नाही तर आयुष्य बदललं आमचं. आमचा प्रेग्नन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अशा प्रकारचे अनेक महिलांचे, अनेक कपलचे हे कमेंट्स एव्हरीडे आपल्याला बघायला मिळतात. सो म्हणजे सुरुवात अशी झालेली होती आणि या पद्धतीनं मग हे मला तिथून ताकद मिळाली. आम्ही हे ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या पद्धतीनं सुरुवात केली. अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे 2 पद्धतीने अवेअरनेस प्रोग्राम का तर पती पत्नी किंवा इनलॉज सर्वांनी येऊन तो प्रोग्राम पाहिला पाहिजे. महाराष्ट्रासाठी जिजाऊंचे बाळकडू या नावानं प्रोग्राम ऑनलाईन ऑफलाईनला होतो. आणि ऑल इंडियामध्ये हॅपी प्रेग्नन्सी वर्कशॉप किंवा गर्भसंस्कार वर्कशॉप या नावानं ऑनलाईनला होत असतात. तर ओव्हरऑल उद्देश हाच आहे की तुम्ही जेव्हा 2, 3, 4 तास बसून मला हे ऐकता त्यावेळेला तुमचा प्रेग्नन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे मला खात्री आहे की कुठलीच आई कधी हारणार नाहीये, कारण आपल्या बाळासाठी म्हणून आई वाटेल ते करायला तयार आहे. आणि त्यामुळे आईला जर का हा अवेअरनेस समजलाच तर ती 100% करणार आहे. आणि तिनं जर केलं तर निश्चितच त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणतात ना, एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचीव्ह करायचं असेल तर काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल. ते एक्स्ट्रा जे आहे ना ते काय करायचं, अंतर्गत व्यक्तिमत्व सुद्धा ज्या त्या शरीरासोबत आतमध्ये घडतंय त्याच्यासाठी म्हणून नेमकं काय करायचं हे जेव्हा त्या कार्यशाळेमधून त्या कपल्सना समजतं, खरं तर त्यानंतर हे पती पत्नी दोघे मिळून त्या बाळासाठी खूप छान पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्या स्त्रीचा 9 महिन्यांचा जर्नी सुंदर बनतो. आणि जे नॉर्मली प्रेग्नन्सी म्हटलं की इरिटेशन्स, मूड स्विंग, फ्रस्ट्रेशन, राग, चिडचिड, लो फील होणं, निगेटिव्ह फील होणं, भीती वाटणं, एन्झायटी आणि डिप्रेशन होणं, अशा ह्या सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स येतातच येतात. बट जेव्हा तुम्ही एका गोलवरती फोकस होता, बाळासाठी म्हणून स्वप्न घेऊन तुमच्या जर्नीचा पाठलाग करायला सुरुवात करता, तेव्हा मात्र जर्नी खूप सुंदर बनते आणि त्याचे अमेझिंग असे फायदे आपल्याला बघायला मिळतात. येस, वा, खूप छान सर, खूप छान कार्य तुम्ही करत आहात. आणि ज्या उद्देशाने तुम्ही हे कार्य चालू केलं ते पण एकदम स्ट्रॉंग आणि विचार करण्याला लावण्यासारखं आहे. आता मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल, गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? आणि तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की एक प्रोसेस, तर ती प्रोसेस नेमकी काय आहे? गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? आता बरेचदा काय होतं की गर्भसंस्कार हा विषय किंवा कानावरती आला किंवा डोळ्यांसमोर आला तर लोकांना वाटतं की हा कोणत्या तरी जाती धर्मांची, धार्मिकतेशी अटॅच्ड असा हा विषय आहे. खरं तर हा कोणत्या जाती धर्माशी हा विषय बांधता येत नाही, कारण कोणत्याही जातीनिहाय व्यक्तींमध्ये बाळ बनण्याची प्रोसेस कुठेच बदलत नाहीये. म्हणजे या जातीचे आहेत म्हणजे त्यांच्याकडे बनणारं बाळ वेगळ्या पद्धतीनं बनतंय, किंवा या जातीचे आहेत म्हणजे त्यांच्याकडे बाळ वेगळ्या पद्धतीने बनतंय असं काहीच नाहीये. सर्व ठिकाणी बाळ बनण्याची प्रोसेस ही तीच आहे. ते बाळ पित्याकडून गेलेला बीज जेव्हा त्या स्त्रीच्या प्लासेंटाला जोडला जातो आणि तिथून स्त्रीच्या माध्यमातून जी पोषक तत्व हवे आहेत, जे स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीज हव्या आहेत त्या आईकडून त्या बाळाला ट्रान्सफर होत आहेत. जीन्स, जेनेटिकली जे प्रोग्राम आहेत, ऑटोनॉमस प्रोग्राम्स आहेत ते त्या बाळाकडेच ट्रान्सफर होत आहेत. सो ही प्रोसेस जी आहे ती युनिव्हर्सल प्रोसेस आहे. ही कुठेही गेली जगाच्या पातळीवर तर ही प्रोसेस बदलत नाहीये. त्यामुळे या प्रोसेसमध्ये किंवा गर्भसंस्कारांची ही जी काही प्रोसेस आहे ही कोणत्या जाती धर्माशी मुळात बांधता येत नाही. सो म्हणून मी गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय तर माझी व्याख्या जी आहे ती गर्भसंस्कार म्हणजे कोणता धार्मिक विधी नाहीये, तर गर्भसंस्कार म्हणजे त्या गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं.
कारण Okay. कन्सिस्टन्सी इज द की फॉर सक्सेस आपण म्हणतो. हो. सो कन्सिस्टंटली राहिलं पाहिजे. का कन्सिस्टंट असलं पाहिजे? बरेचदा आज जरी मी अवेअरनेस प्रोग्राम 4 तासांचा रन करत असलो तर अवेअरनेस प्रोग्राम आहे, एक 4 तासांचा हा प्रोग्राम करून तुम्ही गर्भसंस्कार केले नाहीत, गर्भसंस्कारांचं इत्यंभूत किंवा डिटेलमध्ये नॉलेज घेतलं, गर्भसंस्कारांवरचं एखादं पुस्तक वाचलं म्हणजे तुम्ही गर्भसंस्कार केले नाहीत. गर्भसंस्कारांचं फक्त नॉलेज घेतलं, इन्फॉर्मेशन घेतली, पण घेतलेल्या इन्फॉर्मेशनवर काम केल्याशिवाय ट्रान्सफॉर्मेशन मिळत नाही. इम्प्लिमेंटेशन. एक्झॅक्टली. म्हणजे या कार्यशाळेच्या माध्यमातून, कार्यशाळेमध्ये हजारो लोक अटेंड करत असतात, ट्रान्सपरंटली विदाऊट हाईड अँड सीक सगळं काही मी त्यांना सांगतो की दिस इज द प्रोसेस आणि या पद्धतीने हे सगळं काही तुम्हाला फॉलो करावं लागेल. बट प्रॉब्लेम आता काय की ते फॉलो करणं. सो आईनं हे केलं, एक्स्ट्रा केलं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी भेटू शकतं. हो. मग ते एक्स्ट्रा काय करायचं याचं नॉलेज एकदा त्यांना भेटलं की एकतर 2 पद्धतीनं, एकतर ते स्वतः करू शकतात, किंबहुना आमच्यासोबत जोडले जाऊन 9 महिन्यांसाठी हँडहोल्डिंग सपोर्ट सुद्धा आम्ही देतो. सुरुवातीला हा सपोर्ट देत नव्हतो, पण नंतर आम्हाला जेव्हा हे अवेअरनेस प्रोग्राम करायचं त्यामध्ये लक्षात आलं की लोक ऐकून जात आहेत, टाळ्या वाजवून जात आहेत, खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स देऊन जात आहेत, बट घरी गेल्यानंतर त्यांचं वातावरण बदललेलं नाहीये. घरातले सासू सासरे असतील, ऑफिसमधले कलिग्स असतील, घरातमध्ये असणारं म्हणजे वातावरण असेल, ते वातावरण बदलत नाही. तुम्ही मोटिवेट होऊन गेलात, इन्फॉर्मेशन घेऊन गेलात, पण घेतलेल्या इन्फॉर्मेशनवर दररोज काम करण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा कुठे आहे तुमच्याकडं? कारण घरी गेल्या गेल्या तुमच्यातली ऊर्जा काढून घेतलेली आहे. आता माहिती असताना तुम्ही करत नाहीयेत आणि मग अशा पद्धतीनं सगळं काय माहिती आहे, 9 महिने किती प्रेसियस आहेत हे सुद्धा माहिती आहे, बट मी माझ्या बाळासाठी काहीच करू शकत नाहीये, मला करता येत नाहीये, याचं फ्रस्ट्रेशन बरेचदा अनेकांना यायला लागलं. मग कॉन्टॅक्ट केला अनेक लोकांनी की नाही सर, म्हणजे आम्हाला हँडहोल्डिंग सपोर्ट हवा आहे, आमच्याकडून करवून घ्या, हे आम्हाला हे सानिध्य हवं आहे, आम्हाला ते वातावरण सानिध्यानं तुमचं हवं आहे, जेणेकरून या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आम्ही कन्सिस्टंटली हे करू. आता कन्सिस्टंटली किंवा कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. हे मी का सांगतो? कारण गर्भसंस्कार एका दिवसात होत नाहीत. कारण की बाळ हे 9 महिन्यांमध्ये वाढत आहे, ते एका दिवसात बनत नाहीये. बाळाच्या एका ऑर्गनचा डेव्हलपमेंट ही 9 महिन्यांमध्ये होत आहे. त्यामुळे 9 महिने दररोज फोकस होऊन काही ऍक्टिव्हिटीज करणं महत्वाचं राहतं. मग कन्सिस्टन्सी त्यासाठी हवी आहे, कारण रोज बाळ वाढतंय, रोज ते ग्रो होतंय, रोज वेगवेगळ्या डेव्हलपमेंट होत आहेत, रोज त्या आईच्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या सेल्स त्या बाळाच्या शरीराला जोडल्या जात आहेत आणि बाळाचं शरीर बनतंय. म्हणून ही ऍक्टिव्हिटी ही दररोजची ऍक्टिव्हिटी आहे. फक्त पॉडकास्ट ऐकून, फक्त एखादी कार्यशाळा करून नाही चालणार आहे. तर ही जी काही इन्फॉर्मेशन घेतोय याच्यावरती अगदी तुटून पडलं पाहिजे आणि जोमानं सातत्यानं फोकस होऊन काम करत राहिलं पाहिजे. बरं, पाहिलं तर तसा तो छोटासा टाइम आहे, फक्त 9च महिन्यात, पण या 9 महिन्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो काय, तर आयुष्यभर त्या बाळावरती राहतोय. सुरुवातीला आपण सुरुवात करताना सांगितलं की प्रेग्नन्सीचे 9 महिने इज इक्वल टू डिलिव्हरी नंतरचं संपूर्ण आयुष्य. सो डिलिव्हरी नंतरच्या आयुष्यात जे काही तुम्ही अचीव्ह करताना, एखादं व्यक्तिमत्व यशाच्या शिखरावरती पोहोचतंय, ते अमकं होतंय, ते तमकं होतंय. सो डिलिव्हरी नंतरचं तुमचं जे यश आहे ना, ते खऱ्या अर्थानं डिलिव्हरी आधीच्या 9 महिन्यांमध्ये निश्चित झालेलं आहे. कारण इथेच त्या आईनं आपल्या बाळाला स्वभाव दिलेला आहे, जन्मजात आईकडून तो स्वभाव आलेला आहे, स्वरूप मिळालेलं आहे, बाह्य स्वरूप मिळालेलं आहे, संस्कार मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर कपॅसिटीज मिळालेल्या आहेत. आता हे का मी म्हणतोय असं की हे आधीच मिळालेलं आहे? कारण ब्रेन, ज्याच्यामुळे मानव प्राणी आज वेगळा गणला गेलाय. कशामुळे वेगळा आहे? तर ब्रेनमुळे. सो इतर प्राण्यांपेक्षा आपण वेगळा आहोत. याचं कारण की आपल्याला ब्रेन मिळालेला आहे, वेगळा ब्रेन मिळालेला आहे. पण जो मिळालेला ब्रेन आहे त्या ब्रेनचा 80% हिस्सा हा युट्रसमध्येच बनतोय. बाहेर आल्यानंतर 20%च डेव्हलपमेंट राहिलेलं आहे. 80% ब्रेन आत्ताच बनतोय. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक रोबोट बनवताय. आता रोबोट बनवून झाल्यानंतर तसं सगळं काही बनलं आणि मग आता वाटलं की अरे आता ब्रेन टाकायचंच राहिलं, आता कपॅसिटी नाही, त्याला जागा नाही ब्रेन टाकायला. सो नंतर नाही ऍड करू शकत. पण प्लॅनिंग मध्ये असतानाच तुम्ही त्या ब्रेनला बनत असतानाच उत्कृष्ट बनवला तर तो रोबोट सुद्धा उत्कृष्ट बनणार आहे. बनत असतानाच त्याच्या ज्या काही हात पाय जे काही त्या रोबोटचं तुम्ही बनवणार आहात पार्ट्स, ते बनवत असतानाच उत्कृष्ट अतिशय उच्च दर्जाचे बनवले तर निश्चितच तो रोबोट जेव्हा बनून पूर्ण असेल तो जगावरती इम्पॅक्ट करेल. बरोबर ना? पण बनवताना त्याकडे लक्ष दिलं नाही, जाऊ दे रोबोट बनवायचंय, कसाही बनवू दे, बनल्यानंतर आपण मार्केटमध्ये घेऊन आल्यावर बघू काय करायचं ते. सो अशा पद्धतीनं अर्धवट जो काही ज्या पद्धतीनं बनेल तसाच बनवून जर रोबोट तुम्ही मार्केटला घेऊन आलात तर रोबोट ज्या दिवशी लॉन्च होईल त्याच दिवशी तो फेल झालेला असेल.
अगदी तसंच मी रोबोट बनवण्याची जशी प्रोसेस सांगितली ना, की अगदी तसंच आहे. बाळ सुद्धा बनत असताना उत्कृष्ट बनवता येऊ शकतं, बनल्यानंतर नाही. ते डिलिव्हरी झाली की आपण जन्माला आलेलं ते बाळ म्हणजे काय, ते इंडिपेंडंट पर्सनॅलिटी आहे. आणि कोणत्याही इंडिपेंडंट पर्सनॅलिटीला आपण सांगू शकतो, बदलू नाही शकत आहे. आपण फक्त सांगू शकतो, पण बदलण्याचा जो कालावधी आहे ना, तो 9 महिन्यांचा आहे. का? कारण जेव्हा ते बाळ आईसोबत नाळ जोडलेलं आहे, तेव्हा ते बाळ काय, त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. ते कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाहीये. नाळ कापल्यानंतर ते वेगळं झालेलं आहे. सो जोपर्यंत नाळ जोडलेलं आहे ना, तोपर्यंत बरंच काय करता येणार आहे. आणि म्हणून इथे आईनं ती प्रोसेस अंडरस्टँड करणं आणि मग त्याला ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे. सो ही प्रोसेस तसं खूप कमी वेळेत सांगणं मुश्किल आहे, पण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. जसं शारीरिक डेव्हलपमेंटसाठी आपण काम करतोय, तसंच अंतर्गत व्यक्तिमत्वाच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा काम करणं गरजेचं आहे. आणि ती प्रोसेस फक्त एकट्या स्त्रीनंच नाहीये, तर पती पत्नी दोघांनी, इव्हन इनलॉज असतील तर त्यांनी एकत्रित जर का हे अनुभवलं तर निश्चित त्या घरातलं वातावरण बदलायला मदत होऊ शकते. आणि वातावरण बदललं तर स्त्रीच्या आतमधल्या भावना, स्त्रीचं एन्व्हायरमेंट अंतर्गत बदलणार आहे, ज्याच्यामुळे त्याचा फायदा हा त्या येणाऱ्या बाळाला होणार आहे. येस. आणि गर्भसंस्काराला सर काही सायंटिफिक एव्हिडन्स किंवा बॅकिंग आहे का? निश्चित आहेत. गर्भसंस्कार म्हणजे भारतामध्ये तर गर्भसंस्कारांवरती हजारो वर्षांपासून बोललं जातं. वेदांमध्ये याच्या काही उल्लेख आपल्याला आढळतात. जसं 16 संस्कार आपण म्हणतो, तर पहिले संस्कार येतात ते म्हणजे बीजसंस्कार, 2 नंबरला येतात ते गर्भसंस्कार आणि शेवटी येतात ते अंत्यसंस्कार. असे ती चेन आहे. सो वेगवेगळ्या संस्कारांबद्दल बोललेलं आहे, पण गर्भसंस्कार विशेषतः जसं की अभिमन्यूची स्टोरी सर्वांना माहिती आहे. सो गर्भसंस्कारांचे एव्हिडन्सेस आहेत किंवा WHO सुद्धा सांगतं की बाळ जेव्हा युट्रसमध्ये बनतं त्यावेळेला तिथे सुद्धा त्या आईच्या भावनांचा त्या बाळावरती परिणाम होतो, त्या एन्व्हायरमेंटचा, आईच्या एन्व्हायरमेंटचा त्या बाळावरती परिणाम होतो. हे WHOनंही मान्य केलेलं आहे. त्यामुळे आज मॉडर्न सायन्स सुद्धा या प्रोसेसला डिनाय करत नाहीये की त्या गर्भातल्या बाळाला डायरेक्टली जसं मी म्हणलं ना की आईच्या प्लॅसेंटा सोबत जेव्हा ते जोडलेलं आहे तेव्हा ते त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. सिंपलचं एक उदाहरण द्यायचं झालं तर हा माझा हात आहे, हा माझ्या शरीराला जोडलेला आहे, तर हा माझ्या भावनांचा माझ्या हातावरती परिणाम होतोय. मी जर आर्टिस्ट आहे आणि आज माझा मूड नाहीये तर माझ्या हातातनं चांगलं कार्य होणार नाही, मग असं सुंदर पिक्चर नाही मी ड्रॉ करू शकणार आहे. माझा मूड, माझ्या भावना माझ्या हातावरती म्हणजे इम्पॅक्ट करतायत. अगदी तसंच बाळ जेव्हा त्या स्त्रीच्या शरीराला जोडलेलं आहे तेव्हा त्या स्त्रीच्या भावनांचा प्रभाव आणि परिणाम त्या आतमध्ये जोडलेल्या बाळावरती सुद्धा होतोय. आणि जर आई आज जर हारलेली आहे, आई आज जर रडत बसलेली आहे, आई आज जर स्ट्रेसमध्ये, एन्झायटीमध्ये, डिप्रेशनमध्ये, भीतीमध्ये, तर मग या ज्या आईच्या इमोशन्स आहे ऑटोमॅटिकली त्या बाळापर्यंत पोहोचणार आहेत. बाळही तशाच पद्धतीनं घाबरट किंवा घाबरलेलं अशा पद्धतीनं म्हणजे बनू शकतं. आणि म्हणून इथे स्त्रीनं करेजियस असणं गरजेचं आहे, इथं स्त्रीनं हॅपी राहणं गरजेचं आहे. भलेही तुमचे एन्व्हायरमेंट सपोर्ट करत नसेल, भलेही तुमचे इमोशन्स म्हणजे आतमधलं हार्मोन्स सपोर्ट करत नसतील, तरीही त्यासाठी स्वतःला काही ऍक्टिव्हिटीजमध्ये गुंतवून घेणं गरजेचं आहे. आणि मग ती प्रोसेस जर फॉलो केली तर निश्चित त्याचं चांगलं एवढी एक गोष्ट मला सांगायची आहे, ही चांगली प्रोसेस जर फॉलो केली तर निश्चित काहीतरी चांगला परिणाम होऊ शकतो. वाईट होण्याचा सवालच नाही. जेव्हा एखादी गोष्ट चांगली करता त्यातनं काहीतरी चांगलाच परिणाम घडू शकतो, नुकसान कोणत्याही प्रकारचं होणार नाही, झाला तर फायदाच होणार आहे. मग ही प्रोसेस फॉलो करायलाच हवी. आणि एव्हिडन्स बद्दल म्हणलं तर आज जसं सांगितलं सर्वांकडून अनेक ठिकाणचे एव्हिडन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही चळवळ जी आहे ही चळवळ उभारली पाहिजे. प्रत्येक जे प्रेग्नंट आहेत त्यांनी किंवा प्रेग्नन्सीचा प्लॅन करतायत अशा प्रत्येक व्यक्तीला हा अवेअरनेस पोहोचला पाहिजे. येस. आणि बरेचदा सर डॉक्टर असे रेकमेंड करतात की तुम्ही गाणं ऐका, म्युझिक ऐका, श्लोक ऐका, तर या गोष्टींचा त्या बाळावर किंवा त्या मुलावर कितपत परिणाम होतो? खरं तर डायरेक्टली होत नाही, इनडायरेक्टली होत असतो आईच्या माध्यमातून. म्हणजे आई जेवते तेव्हा आईनं खाल्लेल्या अन्नामधून जे न्यूट्रिएंट्स मिळतात ते बाळाला पोहोचतात. आई ऐकते तेव्हा आईच्या माध्यमातून निर्माण होणारे इमोशन्स त्या बाळापर्यंत पोहोचतात. त्यामुळे निश्चित तुम्ही काय ऐकताय, काय वाचताय, काय पाहताय, कोणत्या वातावरणात राहताय आणि कशा प्रकारच्या ऍक्शन्स ऍक्टिव्हिटीज करताय, इट्स मॅटर्स.
येस. आणि आज आपण पाहतो, आता तुम्ही बोलताना पण उल्लेख केला की फार तणावाचं वातावरण असतं, धावपळीचं, आणि आजकाल बघतो की महिला अनेक जबाबदारी पार पाडत असतात. म्हणजे ती घराची असेल, अनेक वर्किंग असतात. तर अशा बरोबर. धावपळीच्या जीवनामध्ये गर्भसंस्कार कसं आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे किंवा त्यांनी केलं पाहिजे? गुड क्वेश्चन. मला वाटतं की प्रत्येकाच्या प्रेग्नंट असणाऱ्या महिलेच्या मनात हा विचार असतो की मी कशी करू शकेन. खरं तर थँक्स टू टेक्नॉलॉजी, आज टेक्नॉलॉजी आलेलं आहे. कारण गर्भसंस्कार मला अनेकदा विचारलं जातं की सर ऑफलाईनला तुम्ही गर्भसंस्कार घेता का? ऑफलाईनला फक्त अवेअरनेस प्रोग्राम होतात. गर्भसंस्कार जरी करायचं म्हटलं तरी ते शक्य नाहीयेत. का शक्य नाहीयेत? कारण मी जर का सपोज आमच्या सेंटरमधून ऑफलाईन चालू केलं आणि दररोज सांगितलं की दररोज सकाळी 7 वाजता या, दररोज संध्याकाळी 5 वाजता या, तर दररोज, कारण गर्भसंस्कार एक दिवसात होत नाहीत, हे दररोज करायचं आहे, एक दिवस करून चालणार नाहीये. मग दररोज जर का सकाळी 7 वाजता तुम्हाला इथे यायचं आहे, तर अवघडलेल्या परिस्थितीमध्ये त्या गर्भवती महिलेला इथंपर्यंत येणं शक्य आहे का? नाही शक्य. आणि म्हणून ऑफलाईनला गर्भसंस्कार कन्सिस्टन्सीमध्ये नाही करू शकत आपण. मग टेक्नॉलॉजीचं थँक्स का? कारण आज घर बसल्या बसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून ही प्रोसेस दररोज तुमच्या कम्फर्टेबल एन्व्हायरमेंटमध्ये, तुमच्या कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये, तुमच्या कम्फर्टेबल अशा त्या सिच्युएशन्समध्ये तुम्हाला घर बसल्या गर्भसंस्कार करता येतात. आणि म्हणूनच आज जसं मी म्हटलं की 22+ कंट्रीजमधून लोक आज आपल्याला जोडली गेलीत आणि त्या आज त्यांच्या कंट्रीजमधून इव्हन टाइम झोन डिफरन्स असताना तरी त्या करू शकतात. अजून एक इथे महत्वाचा मुद्दा अनेक लोकांमध्ये प्रश्न उठतो, तो म्हणजे की सर मी वर्किंग आहे, माझी 12 तासाची ड्युटी आहे, माझी 10 तासाची ड्युटी आहे, मला वेळच नसतो, मग मला कसं करता येईल? तर येस, त्यांना अशा प्रत्येक, म्हणजे ज्यांच्या डोक्यात असा विचार आहे त्या प्रत्येक स्त्रीला मला सांगायचं आहे की अगदी सहज करता येईल. कारण ऑनलाईन असल्यामुळे यातला बराचसा पार्ट, जसं की ऍप्लिकेशन आम्ही दिलेलं आहे गर्भसंस्कार चॅलेंज, तर या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या वेळेनुसार 10 मिनिटं, 15 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं अशा छोट्या छोट्या टास्क आहेत, त्या तुम्हाला करत राहायचं आहे. उदाहरणार्थ लंच ब्रेकला तुम्ही काही 10-15 मिनिटं देऊ शकता, सकाळी उठलात ब्रेकफास्टच्या वेळेनंतर 10-15 मिनिटं देऊ शकतात, ऑफिसला निघालाय जाता जाता ऑफिसला 10-15 मिनिटं देऊ शकताय, ऑफिसमधून येताना तुम्ही 10-15 मिनिटं देऊ शकताय, घरी आल्यानंतर काही 10-15 मिनिटं देऊ शकताय, झोपायच्या आधी 10-15 मिनिटं देऊ शकताय. लाईकवाईज इझिली तुम्हाला तुमच्या वेळेत करता येतात. असं अगदी खूप इझी आणि खूप सोपी अशी पद्धत बनवलेली आहे, ज्यामुळे कोणतंही हेक्टिक असं वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे करायला लागल्यामुळे काय होतं की आय एम डुईंग समथिंग फॉर माय बेबी, माझ्या बाळासाठी काहीतरी करतो. आणि बाळासाठी करतोय हा एक भाव झाला, पण हे करत असताना लक्षात येते की यार आय एम बिकमिंग हॅपी. काल मला तणाव होता, आज मी तणावात नाहीच आहे. बरोबर. आज मला खूप भारी वाटतंय, आज मी हॅपी आहे. इव्हन आज मला घरातले सगळे सपोर्ट करतायत. हा जो काही म्हणजे चेंज आहे ना, याचा खूप चांगला परिणाम आईवरती होतो आणि आईमुळे बाळावरती होतो. येस. आता उल्लेख केला तुम्ही की घरच्यांचा पण आम्हाला सपोर्ट आहे किंवा मला सपोर्ट आहे, अशी भावना त्या मातेमध्ये निर्माण होते. तर त्या मातेसोबतच घरच्यांचा किंवा तिच्या पतीचा यामध्ये किती रोल आहे? रोल आहे, निश्चित आहे. फक्त घरच्यांचाच नाही, मी म्हणेन सोसायटीचा सुद्धा रोल आहे. कसा रोल आहे? पहिली गोष्ट, पित्याचा काय रोल येतो? मला बरेचदा हा प्रश्न विचारला जातो की पित्याचा काय रोल आहे. सो पित्याचा रोल तसं तर 2 पद्धतीने. एक डायरेक्ट रोल आहे, पिता बीज देण्याचं काम करतो, पित्याकडून बीज जातो आणि तो गेलेला बीज स्त्रीगर्भामध्ये जातो, रुजतो, प्लासेंटाशी अटॅच होतो आणि 9 महिन्यांमध्ये मग आईकडून तो स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटी त्या बीजावरती होतात आणि मग ते बीज डिलिव्हरीनंतर ॲज अ व्यक्तिमत्व म्हणून, बाळ म्हणून जन्माला येतं. सो हा पित्याचा डायरेक्ट रोल झाला. आता इनडायरेक्ट रोल जो आहे तिथे मात्र अनेक लोकांचा रोल आहे. जसं पित्याचा आहे, इनलॉजचा आहे, सोसायटीतील लोकांचा आहे, कलिग्सचा आहे. कसा? तर घरातलं वातावरण, म्हणजे त्या स्त्रीला पोषक असं वातावरण. स्त्री ही कोणत्याही परिस्थितीमध्ये, प्रेग्नंट स्त्री ही आनंदितच राहिली पाहिजे, पॉझिटिव्हच राहिली पाहिजे, ती म्हणजे ऍक्टिव्ह राहिली पाहिजे, क्रिएटिव्ह राहिली पाहिजे, एनर्जेटिक राहिली पाहिजे, पीसफुल राहिली पाहिजे, स्टेबल राहिली पाहिजे किंवा कन्सिस्टंट राहिली पाहिजे. मग ही राहावी म्हणून तशा प्रकारचं एन्व्हायरमेंट केलं गेलं पाहिजे, तसा सपोर्ट घरच्यांनी दिला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये आपण पाहतोच की सासू सुनेची भांडणं ही घरोघरी असतातच असतात. विशेषतः प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की ती अवघडलेली असते, तिला फार उठायला बसायला त्रास होत असतो. अशा वेळेला तिला जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्याचा विपरीत परिणाम फक्त स्त्रीवरती होतो असं नाही, त्या इनलॉज जे आपल्या वंशाचा दिवा म्हणून येणाऱ्या बाळाची वाट पाहतायत त्या बाळावरती सुद्धा होतोय, हे इनलॉजना समजत नाहीये.
सो तुमच्या सुनेवरती फक्त त्याचा परिणाम होत नाहीये, तर त्याचा तुमच्या येणाऱ्या वंशाचा दिवा म्हणून जे बाळ येणार आहे त्या बाळावरती खूप मोठा परिणाम होतोय, हे त्या सासू सासऱ्यांना समजलं पाहिजे, इनलॉजना समजलं पाहिजे. सो त्यामुळे त्यांनी सुद्धा या जर्नीमध्ये सेलिब्रेट करण्यासाठी सहभागी झालं पाहिजे. तिच्या चेहऱ्यावरती आनंद कसा येईल, तिला पॉझिटिव्ह कसं फील होईल, तिला खूप भारी कसं वाटेल, अशा दृष्टीने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी सुद्धा इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. पिता असेल, इनलॉज असतील, घरची असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या पद्धतीनं स्त्रीला ते वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं गेलं पाहिजे. हा पहिला भाग. मी सोसायटीचा सुद्धा रोल आहे का म्हटलो, कारण जेव्हा गर्भवती स्त्री आहे आणि ती कोणामुळे आज बसमधून चालले आणि बसमध्ये जागा नाहीये, तिला सीट नाही दिली कोणी म्हणून भांडणं चालू आहे, तिला अजून राग दिला जातोय, तिला अजून चिडवलं जातंय, तर ऑब्व्हियसली त्याचा परिणाम त्या बाळावरती होणार आहे. ती ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल तिथे तिच्यावरती असं कामाचं प्रेशर टाकलं जातंय, तिला अजून स्ट्रेस दिला जातोय, तिला झापलं जातंय, ओरडलं जातंय. सो या प्रकारची परिस्थिती प्रेग्नन्सीमध्ये जर असेल तर त्याचा परिणाम त्या बाळावरती पण होणार आहे. मग इथे काय असायला पाहिजे, तर आज ज्या ऑर्गनायझेशनमध्ये ती काम करते किंवा समाजामध्ये ती जिथे जाते तिथे तिला हॅप्पी ठेवण्याचं काम केलं गेलं पाहिजे. मी तरी म्हणतो की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये गर्भवती महिला आहे त्या गर्भवती महिलेला वेगळी केबिन दिली पाहिजे, तिला छान बाळाची पोस्टर्स लावलेली अशी छान सुंदर सजवलेली केबिन दिली पाहिजे. आणि प्रत्येक येणार जाणारा मग कलिग असो, बॉस असो, कोणी असो, त्या प्रत्येकानं तिला तिच्या चेहऱ्यावरती आनंद कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. तिला नेहमी हसतमुख ठेवलं पाहिजे, कसल्याही प्रकारचं प्रेशर तिला दिलं गेलं नाही पाहिजे. आणि असं हेल्दी एन्व्हायरमेंट, हॅपी एन्व्हायरमेंट जर तिला दिलं तर निश्चित तिच्या माध्यमातून जन्माला येणारं बाळ हे उद्याच्या भारताचं भवितव्य म्हणून जन्म घेत आहे. आणि ते भारताचं भवितव्य उत्कृष्ट बनवायला ती ऑर्गनायझेशन, तो समाज काम करतोय असं मी म्हणेन. सो हा चेंज येईपर्यंत तळमळीनं मला हे काम करायचं, हा बदल मी एक्सपेक्ट करतोय. येस, खूप छान. आणि तुमचा सर एक प्रोग्राम आहे जिजाऊंचे बाळकडू, तर त्या प्रोग्राम विषयी आम्हाला सांगा. जसं मी म्हटलं की अवेअरनेस प्रोग्राम ऑनलाईन आणि ऑफलाईन. सो ऑफलाईनला काही सिटीजमध्ये महाराष्ट्रातल्या आपण आज जिजाऊंच्या बाळकडूचे प्रोग्राम घेत असतो. रेग्युलरली हे प्रोग्राम होत आहेत आणि अप्रतिम प्रतिसाद मिळतोय. आता जिजाऊंचे बाळकडू जरी प्रोग्रामचं नाव असलं तरी पुन्हा हा प्रोग्राम काही कोणत्या विशिष्ट जाती धर्मासाठी म्हणून नाहीये, इट्स फॉर एव्हरीवन. आज मला सांगायला अभिमान वाटतं की ऑल कास्टचे, जाती धर्माचे लोक आज आमच्या गर्भसंस्कारच्या प्रोसेसला जोडली गेलेले आहेत. ही प्रोसेस ही एका आईसाठी बनवलेली आहे आणि आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ह्या संपूर्ण भारतासाठी, जगासाठी प्रेरणादायी आई आहे. आणि त्या आईकडून आदर्श मला वाटतं की प्रत्येक आईनं घेतला पाहिजे. आणि म्हणून जिजाऊंचं बाळकडू ही संकल्पना किंवा या माध्यमातून, या टायटलच्या अंडर हा अवेअरनेस प्रोग्राम घेतला जातो. सर्वसाधारण 4 तासांची कार्यशाळा असते आणि या कार्यशाळेला पती पत्नी कंपल्सरी असतात. त्याचबरोबर प्लॅनिंग करणारी लोक, प्रेग्नन्सी प्लॅन करणारी लोक, इन्फर्टिलिटी फेस करणारी लोक, कपल्स, त्याचबरोबर प्रेग्नंट असणारे हे कपल्स इनलॉज सोबत ही कार्यशाळा अटेंड करतात. आणि या कार्यशाळेमधून मग त्यांना अनेक गोष्टींची क्लॅरिटी दिली जाते. करायचं काय, कोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या, इमोशन्स कशा कंट्रोल करायच्या, 9 महिने किती महत्त्वाचे आहेत, का महत्त्वाचे आहेत, गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय आणि ते केल्यानं काय फायदा होणार आहे, आईला कशा पद्धतीनं तिला स्वतःला डेव्हलप करायला खूप मदत होणार आहे, इंटरनल व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं घडवू शकतो आणि त्यासाठी कोणकोणत्या ॲक्शन्स केल्या पाहिजेत, असा हा डिटेल मार्गदर्शन प्रोग्राम तिथे दिला जातो. किंवा तुमचं 9 महिन्यांचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, तुम्ही बाळामध्ये जे गुण क्वालिटीज एक्सपेक्ट करतात त्याच्याबद्दलच्या काही ॲक्टिव्हिटीज किंवा ॲक्शन्स तिथे सजेस्ट केल्या जातात. आणि सजेस्ट केल्या जातात, इन शॉर्ट डायरेक्टली प्रॅक्टिकली करून घेतल्या जातात त्यांच्याकडून. आणि त्यामुळे मी अनेकदा पाहतो की या कार्यशाळेमध्ये जॉईन झालेलं कपल अगदी सुरुवातीला जेव्हा एकमेकांशी आय कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही जेव्हा त्या ॲक्टिव्हिटीज करतो तर लिटरली रडायला लागतात. कारण जी स्त्री असते तिला खरं तर साथ हवे, ती कोणाची, पहिल्यांदा पतीची साथ हवे. तिच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय असा क्षण आहे. म्हणजे प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी हा पुनर्जन्म म्हटलं जातं स्त्रीसाठी. सो म्हणजे तिनं त्या बाळासाठी एवढी मोठी रिस्क घेतलेली आहे, ती एवढं स्वतःचं करिअर, स्वतःचं म्हणजे बॉडी, स्वतःची फिगर, सगळं काही तिनं सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि ती बाळाला जन्माला द्यायला लागले. पण अशा या कंडिशनमध्ये तिच्या पाठीमागं तिला वाटत असते की माझ्या पतीनं खंबीरपणे उभं राहावं. आणि पती जे आहेत मोस्टली त्यांना याचा अवेअरनेस नसतो. म्हणजे आज मी सुद्धा म्हणजे ॲज अ मेल पार्टनर म्हणून बरेचदा स्त्रीच्या भावनांचा आपण विचार करत नाही किंवा ते समज नसते त्या वयामध्ये किंवा कोणी सांगणारं नसतं. या कार्यशाळेमध्ये ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो, जेणेकरून म्हणजे आम्ही ज्या चुका केल्या कदाचित
किंवा अनेक कपल्सनी ज्या चुका केल्या, हजबंडनी ज्या चुका केल्या त्या होऊ नयेत, आणि त्यासाठी म्हणून तो अवेअरनेस तिथे पतीला सुद्धा दिला जातो. आणि मग मला वाटतं की जेव्हा दोघे मिळून हा अवेअरनेस घेतात तेव्हा दोघे मिळून या जर्नीत प्रवासात सुरू करतात. नॉर्मली काय होतं, प्रेग्नन्सी म्हटलं की मग त्या स्त्रीचंच काम आहे, तिचीच जबाबदारी आहे. पण इथे तसं नाही. जेव्हा त्यांना अवेअरनेस मिळतो पती पत्नींना, तेव्हा ते दोघे मिळून या प्रवासात सहभागी होतात आणि तो तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभारतो आणि मग जर्नी अजून सुंदर बनते. सर, गर्भवती मातांना तुम्ही काय सल्ला द्याल? गर्भवती महिलांना एवढंच सांगेन की हिरकणी जर का स्वतःच्या बाळासाठी रायगडाचा कडा उतरू शकते अंधाऱ्या रात्री, तर तुम्हीही स्वतःच्या बाळासाठी काहीही करू शकता. सो तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही बिझी असाल, एवढंच सांगायचं आहे की तुमच्या भावनांचा डायरेक्ट परिणाम ह्या बाळावरती होतोय. तुमच्या कृतीचा, ॲक्टिव्हिटीचा, भावनांचा डायरेक्ट परिणाम होतो. त्यामुळे या काळात कोणी सपोर्ट केला ठीक, नाही केला तरी पण ठीक, पण तुम्ही गिवअप करायला नाही पाहिजे. आणि जर गरज वाटली तर वी आर देअर, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. GSC फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि GSC सोबत जोडले जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा जर्नी उत्कृष्ट बनवू शकता. प्रत्येक त्या गर्भवती स्त्रीला मला एवढंच सांगायचं आहे की आज तुमचं करिअर महत्त्वाचं आहे का? तर यस, निश्चित महत्त्वाचं आहे. बट तुमचं करिअर करत असताना हे बाळ मात्र पुन्हा या युट्रसमध्ये कधीच येणार नाही. करिअर किंवा पैसे पुन्हा मिळवता येतील, पण हे 9 महिने पुन्हा मिळवता येणार नाहीत. त्यामुळे जर कन्फ्युजन्स असतील, प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही डिले करत असाल, अनेक काही प्रेग्नन्सीला घेऊन तुमच्या मनात डाऊट्स असतील, तर एकदा तुम्ही ही कार्यशाळा अनुभव करा. तुम्हाला बऱ्याचशा काही क्लॅरिटीज मिळतील आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही सुद्धा फोकस व्हाल आणि तुमच्या माध्यमातून फक्त स्वतःचं बाळच नाही तर या देशाचं भवितव्य, कदाचित एक भारतरत्न तुम्ही जन्माला घालू शकाल. आणि त्यासाठी मला वाटतं की त्यांनी एकदा तरी हे ऐकावं, बघावं, अनुभव करावं आणि आपल्या जर्नीला सुरुवात करावी. येस. आणि सर, एक रॅपिड फायर राऊंड. येस, यात तुम्हाला मी काही प्रश्न विचारेल. अगदी 1 ते 2 शब्दात तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. गर्भसंस्कार एका शब्दात मांडायचं झालं तर? आईशी बाळाची नाळ जोडलेली असताना आईच्या भावनांचा त्या बाळावरती होणारा परिणाम म्हणजे गर्भसंस्कार. मुलांच्या संस्कारावर आईचा जास्त प्रभाव होतो की वडिलांचा? जन्मानंतर म्हणाल तर निश्चित वडिलांचा किंवा समाजाचा, सोसायटीचा, एन्व्हायरमेंटचा होतो, पण गर्भास्थित अवस्थेमध्ये निश्चित आईचा. येस. रोज सकाळी गर्भवती स्त्रीने ऐकावं असं एखादं गाणं म्हणण्यापेक्षा किंवा श्लोक, मंत्र? येस, निश्चित असे प्रेरणादायी अनेक हे सॉंग्स आहेत. जसं आम्हीही तुझमे पनपता नूर या पद्धतीनं एक गाणं सुदेश भोसलेंच्या आवाजामध्ये आम्ही तयार केलेलं आहे. कशासाठी? तर आईला प्रेरणा देण्यासाठी. आई हारली नाही पाहिजे, आई उत्साही राहिली पाहिजे. त्याचबरोबर तू बुद्धी दे, तू तेज दे, बाबा मठेंचं ते सुंदर काव्य आहे ते, आणि अशी अनेक काव्य जी प्रेरणा देतील ती ऐकायला हवी. येस. गर्भसंस्कारासाठी सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कुठला? गर्भसंस्कारांवरती अनेक पुस्तकं लिहिले गेलेले आहेत, बट अगेन प्रत्येक पुस्तकं चांगले आहेत असं मी म्हणेन, कारण निश्चित त्यांनी प्रत्येकाने जे विद्वान लोक आहेत, ज्याचा अभ्यास आहे, त्या प्रत्येकानं काही ना काहीतरी चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कोणतंही एक असं मी काही रिकमेंड करणार नाही. अगेन पुस्तकं वाचून इन्फॉर्मेशन्स मिळतील, ट्रान्सफॉर्मेशन मिळणार नाहीत. त्यामुळे काय वाचायचं अगेन महत्त्वाचं आहे. गर्भसंस्कारांमध्ये पुस्तकांचं महत्त्व निश्चित आहे. ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवत असताना म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचं आत्मचरित्र अभ्यासलं, भीम, हनुमान, अशा अनेक शूरवीरांच्या म्हणजे ह्या कथा अभ्यासल्या, वाचल्या. कारण तर आईला तसं आपल्या बाळामध्ये तशा क्वालिटीज हव्या होत्या. सो तुमच्या बाळामध्ये ज्या पद्धतीच्या क्वालिटी हव्यात तशाच प्रकारची पुस्तकं तुम्ही वाचली गेली पाहिजेत. येस. गर्भसंस्कार करताना टाळायला हवी अशी एक चूक? गर्भसंस्कार करताना महत्त्वाचं टाळायला हवं ते म्हणजे निगेटिव्हिटीज, ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटीज. मी तर म्हणतो मीडिया, मोस्टली न्यूज आणि न्यूजपेपर वाचणं बंद करायला पाहिजे. येस. ऐकणं आणि वाचणं बंद करायला पाहिजे. ओके. असा एक कोर्स जो प्रत्येक आईवडिलांनी केलाच पाहिजे? निश्चित जिजाऊंचं बाळकडू किंवा GSC फॅमिली सोबत जोडलंच पाहिजे. येस. जर तुम्हाला वेळ मिळाली आणि पुन्हा टाटा मोटर्समध्ये जॉब करण्याची संधी मिळाली तर तुम्ही परत जाल का? नाही. क्या बात आहे सर. म्हणजे अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एकदम सोप्या भाषेत आम्हाला दिलीत आणि गर्भसंस्कार हा विषय अगदी समजेल अशा भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये आम्हाला समजून सांगितला. निश्चितच या पॉडकास्टचा, या व्हिडिओचा अनेक माता भगिनींना बेनिफिट होईल. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे जे 9 महिन्यात बाळ घडतं
तर ते उद्या जाऊन देशाचं भवितव्य घडवणार आहे. तर या 9 महिन्यात बाळाला घडवण्याची कार्य तुम्ही करत आहात, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात, अगदी मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू सो मच. इव्हन मी ऑडियन्सला सुद्धा निश्चित सांगू शकतो की हा विषय खूप महत्वाचा आहे. ही चळवळ म्हणून मी या विषयाकडे पाहतोय. त्यामुळे तुमच्या घरात सुद्धा आता कोणी पत्नी असेल, बहीण असेल, मुलगी असेल, सून असेल, मैत्रीण एखादी असेल तुमची, तर निश्चित त्यांच्यापर्यंत हा विषय पाठवा. आज पुन्हा एकदा ही गर्भसंस्कार ही काळाची गरज बनलेले आहेत. येणारी पिढी बदलायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला आई बदलावी लागेल आणि त्या आईला कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. निश्चित आम्ही त्याला प्रतिसाद देऊ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.